हरिओम. प्रवचन क्रमांक 8, कर्मयोग, अध्याय 3, ओवी 41 ते 44. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 41. देखई उत्पलवना सरिता, पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगई नरू केवी तैसा, पावे वेगा. ओवी क्रमांक 42. तो हळूहळू ढाळे ढाळे, केऊतेनी एके वळे, तया मार्गाचेनी बळे, निश्चित ठाकी. जसे आपण पाहतो की एकाच उड्डाणाने एका झेपेत अल्प वेळेत पक्षी फळापाशी पोहोचतो, त्याप्रमाणे मानव त्या वेगाने तितक्या कमी वेळेत फळ प्राप्त करू शकेल का? अर्थातच नाही. परंतु तो झाडावर चढून एका एका फांदीवरून पुढे जात जात काही वेळाने तोही तेथे पोचेल हे निश्चितच. येथे माऊली उदाहरण देऊन कर्मयोग आणि ज्ञानयोग यामधील फरक आपल्या लक्षात आणून देत आहेत. झाडावर फळ दिसताच पक्षी उडून एका झेपेत त्या फळापाशी पोहोचतो, त्याप्रमाणे मानव इतक्या कमी वेळेत त्या फळापाशी पोहोचेल का? तर याचे उत्तर नाही असेच आहे. यासाठी मानवाला अगोदर झाडावर चढावे लागेल, नंतर त्याला एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर असे करत करत त्या फळापर्यंत पोहोचावे लागेल. अर्थात मानवही फळापाशी निश्चित पोहोचेल, परंतु पक्षाशी तुलना करता त्याला यासाठी जास्त वेळ लागेल. याचप्रमाणे यासाठी मानवाला जास्त श्रमही घ्यावे लागतील. याप्रमाणे कर्मयोगाने कर्म करत करत यथाकाळी अंगी निरीच्छता बाणून वैराग्य येऊन चित्त शुद्ध झाल्यावर कर्मयोग्याला स्वस्वरूप प्राप्त होते. परंतु ज्ञान होताच क्षणी ज्ञानयोग्याचे चित्त शुद्ध झालेले असते, त्यामुळे त्याचे ध्यान चटकन अल्प वेळेत लागते. या योगे त्याला ध्यानसमाधी लवकर साध्य होते आणि तत्क्षणी त्याला स्वस्वरूपावस्था प्राप्त होते. येथे गतसंचित प्रारब्ध याचाही संबंध आहे. यामुळे गतसंचित किती आहे यावर कोणता मार्ग कोणासाठी योग्य तेही ठरते. कारण संचित असेल तर चित्त शुद्ध व्हायला वेळ लागतो. यामुळे आपण पाहतो की दोन व्यक्तींमध्ये बुद्धी, आकलनशक्ती यात फरक असतो. याप्रमाणे कोण बुद्धिजीवी आहे आणि कोण श्रमजीवी आहे ते ठरते. याचा परिणाम आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. झोपडपट्टीत राहणारे, घरी शिक्षणाच्या असुविधा असणारे, मोलमजुरी करणाऱ्या आईवडिलांचे एखादे मूल 95% किंवा त्याहूनही जास्त मार्क मिळवते. तथापि श्रीमंत, वैभवसंपन्न, घरी शिक्षणाच्या सर्व सुविधा असणाऱ्या आईवडिलांचे एखादे मूल कमी मार्क मिळवते, जेमतेम पास होते किंवा नापास होते. हा गतसंचितामुळे, गतप्रारब्धामुळे जन्मतःच प्राप्त असलेल्या कमी जास्त बुद्धीचा, आकलन शक्तीचा परिणाम असतो. त्याप्रमाणे अशी मुले अभ्यासू, हुशार असतात किंवा अभ्यास न करणारी, अल्पबुद्धी असलेली असतात. हे सर्व मुलांच्या बालपणीच वेळीच ओळखून पालकांनी मुलांचे भवितव्य ठरवावे. उगीचच झूल चढवून गाढवाला बैल किंवा घोडा करायला जाऊ नये. ओवी क्रमांक 43. तैसे देख पा विहंग ममते, अधिष्ठुनी ज्ञानाते, सांख्य सद्य मोक्षाते, आकळिती. ओवी क्रमांक 44. येर योगिये कर्माधारे, विहितेची निजाचारे, पूर्णता अवसरे, पावते होती. तसा पक्षाच्या मार्गाने प्राप्त होणारा ज्ञानयोग समजावा. या मार्गाचा अवलंब केला तर तत्क्षणी स्वस्वरूपावस्था प्राप्त होते. इतरे जनांचे कर्माच्या आधाराने, अनुभवाने चित्त शुद्ध होऊन त्यांचे वर्तन सुधारते. ते त्याप्रमाणे आचरण करू लागतात आणि मग जरा धीम्या गतीने त्यांना स्वस्वरूपावस्था प्राप्त होते. अशा प्रकारे कर्मयोग आणि ज्ञानयोग या दोन्हीही मार्गाने
स्वस्वरूपावस्था निश्चित प्राप्त होते. यात तिळमात्रही शंका घ्यायचे कारण नाही. यामुळे बुद्धिजीवींनी अहंकाराने श्रमजीवींना कमी लेखू नये. यात कोणाचीही कर्तबगारी नसते. हा सर्व गतसंचिताचा खेळ आहे. कर्मयोगात मेहनत घेताना कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. यापासून कालांतराने अनुभवाने बोध घेऊन मानवाला उपरती होते. यानंतर त्याचे वर्तन सुधारते. तो नियतीला अनुसरून आचरण करू लागतो. या योगे त्याची चित्तशुद्धी होते आणि मग त्याला स्वस्वरूपावस्था प्राप्त होते. ज्ञानयोगामध्ये चित्तशुद्धी झाल्यावरच ज्ञान प्राप्त झालेले असते. ज्ञानाच्या अनुषंगाने चित्त शुद्ध होते तेव्हाच ज्ञानयोग प्राप्त होतो. यामुळे अशाला ध्यान समाधीसाठी फार काळ वाट पाहावी लागत नाही. ते सहजच प्राप्त होते. चित्तशुद्धी न होता ज्ञान प्राप्त झाले असेल तर ते नुसते पांडित्य असते. विद्वत्ता पाजळायची कला असते. तो भपकारा असतो. तो ज्ञानयोग नसतो. असा सहसा ध्यान समाधीच्या वाटेला जात नाही. त्यातून गेलाच तर त्याला ध्यान समाधी साध्य झाल्याचा आभास करावा लागतो. या सर्वांचे सारतत्व असे आहे की यावरून आपण वेळीच बोध घेऊन आजच भौतिक आयुष्य अत्यंत गरजेपुरते जीव जीवित राहण्यापुरतेच जगावे आणि जास्तीत जास्त वेळ अध्यात्माला वाहून घ्यावे. त्यायोगे आत्मबोध करून घ्यावा आणि आपले आचरण प्रभू साध्य कसे होईल ते पाहावे. हरिओम.